नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. अफवा आणि रियालिटी काय, म्हणजे ज्या लोकांनी अफवा पसरवलेली आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला जर आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अधिकृत आणि जलद माहिती मिळवण्यासाठी या संदर्भामध्ये जुळून राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अफवा ही आहे की टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ते परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतली जात आहे आणि त्याचे स्लॉट्स परीक्षा केंद्राचे माध्यमनिहाय सुद्धा परीक्षा परिषदेने आपल्या संकेतस्थळावर सुरू केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. आता अफवा ही आहे की परीक्षा 23 तारखेलाच होईल का. अनेकांचं म्हणणं आहे की बाबा आचारसंहिता सुरू झाल्यामुळे परीक्षा ही पोस्टपोन होईल आणि त्याच्याबद्दल काही अधिकृत आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला केंद्र प्रमुख परीक्षा ही पोस्टपोन झालेली आहे अनिश्चित काळासाठी. जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये निश्चित त्याची तारीख दिलेली नाही. तर असंच परीक्षा परिषदेने टीईटीची परीक्षा सुद्धा पोस्टपोन करेल का. आणि शिक्षक या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या कारणानं आपल्या सगळ्याला माहिती आहे का शिक्षक सहभागी झाले तर त्यांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या 1 सप्टेंबर या दिवसाच्या 1385 अपील 1385/2025 या पिटिशन्सनुसार. त्यामुळं आचारसंहिता सुरू आहे आणि या शिक्षकांवर निवडणुकीची जी काही कामं असतात ती मोठ्या प्रमाणामध्ये अशैक्षणिक कामं शिक्षकांची जबाबदारी आहे, ते राष्ट्रीय कर्तव्य असल्या कारणानं ही परीक्षा पोस्टपोन होईल का अशी शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवली जाते. मुळामध्ये ही अफवा असून परीक्षा ही त्याच दिवशी दिलेल्या दिवशी होणार आहे, दिलेल्या तारखेला नियोजित वेळेमध्ये नियोजित तारखेलाच होणार आहे. त्यामुळं या अफवेला बळी पडू नका. आणि दुसऱ्या बाजूला काही पत्रकाराकडून काही प्रसार माध्यमातून वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या येत आहेत की एजंट्सकडून 1.5 लाख रुपये घेऊन टीईटीचं जे काही प्रमाणपत्र आहे किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून देणे आहे या संदर्भामध्ये अफवा सुरू आहेत. तर खरंच रियालिटी ही आहे का, अशा संदर्भातल्या बऱ्याच अफवा आहेत आणि याला शिक्षक बळी पडत आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे 1-2 शिक्षकांचं त्या ठिकाणी टीईटी पास करण्याच्या संदर्भातला कोर्टाचा निर्णय आल्याच्या नंतर अनेकांनी नैराश्यग्रस्त झाले आहेत. आणि याच्यामध्ये भावी शिक्षक बिलकुल नैराश्यग्रस्त नाहीत, कारण हे स्वतः अनेक वेळा टीईटी पास आहेत. त्यामुळे याच्याकडे तेवढं गांभीर्याने बघत नाहीत. मात्र शिक्षकांमध्ये याच्या संदर्भामध्ये प्रचंड नैराश्य सुरू आहे आणि अफवा सुरू आहे. तरी तुम्हा सगळ्यांना आणि काही भावी शिक्षकांना तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की अशा अफवेला बळी पडू नका. या संदर्भामध्ये मी स्वतः आज सकाळीच परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब आणि अधीक्षक यांच्याशी संवाद साधलाय. आणि अशा अफवा जर पसरवत असतील तर खरंच कधीतरी त्याच्यामध्ये बळी पडेल. आणि मुळामध्ये प्रशासन त्या संदर्भामध्ये टीईटीच्या बाबतीत किमान टीईटीच्या बाबतीत तरी फार व्यवस्थितरित्या परीक्षा आयोजन करत आहे. गेल्या वेळेसची परीक्षा आम्हाला माहिती आहे फार व्यवस्थितरित्या आणि पारदर्शक एकदम त्या ठिकाणी परीक्षा पारदर्शकपणे कंडक्ट केली गेली. त्याची उत्तर तालिका जी आहे ती 3 वेळा दिलेली होती. ठीक आहे, टेटच्या संदर्भामध्ये उत्तर तालिका दिली नाही, पण टीईटीच्या संदर्भात कसं आहे, प्रशासन जर चांगलं काम केलं तर त्यांचं कौतुक करूया, चुकीचं केलं तर आपण तयारच आहोत चुकीच्या गोष्टीवर सुद्धा बोलायला किंवा त्याला धारेवर धरायला. पण या ठिकाणी टीईटीची परीक्षा जी आहे ती व्यवस्थितरित्या कंडक्ट केली जाते गेल्या वेळेसपासून, त्याच्यापूर्वीचं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं जे योग्य आहे ते योग्यच. त्यामुळं जे काही परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं, अधीक्षकांना सुद्धा सांगितलं की अशा अफवेला बळी पडू नये, म्हणून या संदर्भातलं एक प्रसिद्धीपत्रक परीक्षा परिषदेच्या माध्यमातून काढावं आणि मुलांना त्या ठिकाणी सांगावं की अशा अफवेला बळी पडू नका. आणि कोणाला जर तुमचे कॉल्स येत असतील तर आमच्यासोबत संपर्क करा, त्यावर आम्ही कायदेशीर कार्यवाही करू. अशा संदर्भातलं होऊ शकते आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत प्रसिद्धीपत्रक येईल. त्यामुळं तुम्हाला सगळ्याला एक विनंती आहे मित्रांनो की अशा अफवेला बळी पडू नका. अशी कुठलीही त्या ठिकाणी गैरव्यवहार किंवा गैरवर्तणूक त्या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून करून पास करून दिल्याच्या संदर्भातल्या गोष्टी घडत नाहीत. विनाकारण कोणीतरी त्याच्यामध्ये छेडछाडणी करण्याचा प्रयत्न करते, त्याचे काही संबंधही येतात, ते काही संबंध नसतात. त्यामुळे संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की अशा अफवेला बळी पडू नका. केवळ आणि केवळ परीक्षा फार सोपी असते, एवढं मनावर तेवढं लोड घेऊ नका, ताणसुद्धा घेऊ नका आणि व्यवस्थितरित्या पेपर द्या. तुम्हा सगळ्यांना सदिच्छा. अशा आडमार्ग किंवा शॉर्टकट पद्धतीनं जाऊन धोकादायक वळणावर अपघात करून घेऊ नका. त्यामुळे एकच विनंती आहे तुम्हाला की अशा अफवेला बळी पडू नका. आणि प्रशासन फार पारदर्शकरित्या त्या ठिकाणी परीक्षा घेणार आहे आणि घेत आहे.
त्यामुळे तुम्हाला सगळ्याला विनंती आहे आणि प्रशासनाकडून लवकरच त्या संदर्भामध्ये कायदेशीर कार्यवाही करण्याची हालचाली आणि प्रसिद्धीपत्रक आज किंवा उद्या पण प्रसिद्ध होईल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. यापेक्षा तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर नक्की आपल्याला कळवा. आपण त्या प्रशासनापर्यंत योग्य तो पाठपुरावा करून योग्य तो त्यावर निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांना भाग पडूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.